जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. आपण घेतो दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. कोरोना व्हायरसच्या महामारीची पहिली तसंच दुसरी लाट कमी झाल्यानंतर लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचं चित्र सध्या नाशिक शहरात दिसून येत आहे. कोरोनानंतर डेल्टा व्हेरियंट व्हायरसपासून सुरक्षित राहावे यासाठी लस प्रभावी ठरत असल्याचं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे नाशिक शहरात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करू लागलेत. काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशातल्या सर्व यंत्रणा ज्या त्या मैदानात उतरून दोन हात करू लागल्या. राज्यात आरोग्य यंत्रणेबरोबर पोलीस यंत्रणा असेल, रोग प्रतिनिधी असेल, अनेकांनी कोरोनासाठी या ठिकाणी मैदानात उतरून दोन हात केले. नगरसेवक नाशिकमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाला मदत करताना दिसून येत आहेत. शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र जे आहेत ते आता या ठिकाणी नगरसेवकांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत. नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन केलं जात आहे. नगरसेवक आहेत आपल्यासोबत सुवर्ण मटाले. ते काय सांगाल? खरं तर 2 वर्ष गेली, जनजीवन विस्कळीत झालं आहे, आर्थिक घडी जी ती बिघडली आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव दुसरी लाट कमी होताना दिसून येते. कशा पद्धतीने लसीकरण केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मदत होणार? खरं तर 2 वर्ष झाले ही महामारी चालू होऊन. सुरुवातीला तर आपण सर्वच जण घाबरलेलो होतो की नक्की आजाराचं स्वरूप काय आहे, तो कसा पसरतो आणि त्याच्यासाठी काय उपचार केले पाहिजे याच्याबद्दल पूर्ण मेडिकल यंत्रणा सुद्धा म्हणजे त्यांनाही काही नक्की सुचत नव्हतं की कसं याला सामोरं जायचं. तेव्हापासून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व नगरसेवक म्हणजे आज तर आम्ही लसीकरण केंद्र चालू केलं त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतेच. पण जेव्हा कोरोना महामारी चालू झाली आणि त्यावेळेस RT-PCR टेस्ट ही 1400 ते 1500 रुपये ही प्रत्येकाला देणं शक्य नव्हतं. त्यावेळेस सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून अँटीजन टेस्टची तपासणी नाशिकमध्ये सर्वप्रथम माझ्या संपर्क कार्यालयामध्ये मी चालू केली, जेणेकरून प्रभागातल्या या परिसरातल्या नागरिकांची सोय व्हावी. ज्यांची परिस्थिती नाही आहे पण ज्यांना काही त्रास जाणवत होते, एक मनामध्ये शंका होती की काय करायचं, कारण एक मनामध्ये भीती होती की तिथे जाऊन टेस्ट कशी करायची. ते करण्यासाठी सर्वप्रथम जी पायरी आहे ती अँटीजन टेस्ट आम्ही आमच्या प्रभागामध्ये चालू केली. त्या टेस्टमध्ये जे लोक पॉझिटिव्ह आले, आज तुम्ही बघता हे सर्व मेडिकल ऑफिसर आहेत आमचे देशमुख मॅडम आणि त्यांची सर्व टीम, आम्ही सर्व 2 वर्षापासून काम करतो. त्यावेळेससुद्धा जे लोक अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले, मॅडमनी आमच्याजवळ ते मेडिकलचं पूर्ण टॅबलेटचं किट दिलं. ते किट देण्यापासून त्यांना मार्गदर्शन करणं असेल, त्यांच्या सॅनिटायझरची फवारणी असेल, हे सर्व काही आम्ही करत आलो. आणि आपण बघतो की जर कोरोनाला जर हरवायचं असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण होणं ही सर्वप्रथम गरजेची गोष्ट होती. आणि त्या दृष्टीने लस उपलब्ध नसल्यामुळे सेंटर पाहिजे तेवढे चालू होत नव्हते. आता लस चांगल्या प्रमाणात उपलब्ध झाली, त्यासाठी प्रभाग क्रमांक 28मधील नागरिकांसाठी तसेच जिथे इथे आम्ही येताना बघणार नाही की तो फक्त प्रभागातला नागरिक आहे, इथे जी व्यक्ती येईल आणि ती त्या वयोगटातली असेल त्या सर्वांचं लसीकरण आम्ही इथं करून देणार आहोत. आणि लसीकरण करताना जी काही गरज असेल ते पूर्ण आमचे जगदंब प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि आम्ही चांगल्या प्रकारे कसं नागरिकांना सोय देता येईल या दृष्टीने आम्ही कायम तत्पर राहू. आपण बघितलं कोरोना रोखण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आपल्यासोबत नगरसेविका गायकर मॅडम आहेत. गेल्या 2 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना अनेक अडीअडचणींना तुम्ही धावून गेलात, लोकांची मदत केलीत, लोकांना आव्हान केलं. कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे, आता परिस्थिती काय, आता काय वाटतं? खरं तर आत्ता ताईंनी जसं सांगितलं की शिवसेनेच्या माध्यमातून
बरीच कामं ह्या नाशिक शहरात झाली आहेत. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामं तर आम्ही केलीच आहे, पण त्या व्यतिरिक्तही आता सध्या हा पॅन्डेमिक चालू आहे, त्याला थांबवण्यासाठी एक नेहमी बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की 80% हे समाजकारण करावं आणि 20% राजकारण करावं. त्या हिशोबाने आम्ही सगळे लोक काम करत आहोत. आणि मला सांगताना आनंद वाटते की जसं त्यांनी सांगितलं की टेस्ट वगैरे सुरू केल्या, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना आता हॉस्पिटलाइज करण्यापासून तर बरेच मदत ही आमच्या माध्यमातून झालेली आहे. बऱ्याचदा अशी पण वेळ आहे की हॉस्पिटलची बिलं खूप झाली आहेत, त्यानंतर मग डिस्चार्ज कसा करायचा आहे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, पण त्या एक कुटुंबाला इतक्या मदतीसाठी अपेक्षाही असते की आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि आत्ताची परिस्थिती बघता जरी पेशंटची संख्या कमी झाली आहे, परंतु ही कालांतराने वाढू शकतो. हा पॅन्डेमिक असा असल्यामुळे लसीकरण कसं लवकरात लवकर आणि जास्त पद्धतीने होईल याच्याकडे आमचा प्रयत्न असणार आहे. आणि आता प्रभाग 28मध्ये सुवर्णताईंच्या माध्यमातून ह्या वॅक्सिनेशनचं ओपनिंग झालं आहे. आणि तसं त्यांनी सांगितलं की आम्ही कधी असं बघणार नाही की हा व्यक्ती ह्या प्रभागातला आहे. तसंही मला आवर्जून सांगायचं वाटते की येत्या 1-2 दिवसामध्ये मीही माझ्या प्रभागात वॅक्सिनेशन सेंटरसाठी चालू आहे प्रयत्न. माझं वॅक्सिनेशन नसल्यामुळे आम्ही थांबलो आहोत, पण 1-2 दिवसात आम्ही तिथे सेंटर ओपनिंग करणार आहोत. आणि पुन्हा तेच सांगणार आहे की कुठल्या नागरिकांना कसलीही मदत लागली तरी आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आहेच, पण एक शिवसैनिक म्हणून नेहमीच आम्ही त्यांच्यासाठी तत्पर आहोत. आपण बघितलं असेल की लोकप्रतिनिधी म्हणून सर्वोपरी या ठिकाणी प्रयत्न करण्याचं त्यांचं मानस आहे. आरोग्य अधिकारी आपल्यासोबत आहेत. देशमुख मॅडम, गेल्या 2-3 दिवसापासून लस कमी प्रमाणात येत होत्या, आता कुठल्या गटाला लस दिली जाते, कशा पद्धतीने तुम्ही केंद्र प्रमुख आहात, काय नियोजन? आत्ता लस जी उपलब्ध झालेली आहे, आता नाशिक शहरामध्ये 18 वर्षापुढील सर्वांना आपण लस उपलब्ध करून दिलेली आहे. 18 वर्षापुढील सर्वांना लसही मिळणार आहे. ज्यांचा फर्स्ट डोस आहे त्या नागरिकांनाही, आणि ज्यांचे 84 दिवस कोविशिल्ड आधी घेतलेले असतील, 84 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाही सेकंड डोस हा मिळणार आहे. आपण बघितलं असेल की गेल्या 2 वर्षापासून कोरोनाशी लढाई करण्यासाठी समाजातला प्रत्येक घटक जो आहे तो आपल्या परीने मदत करताना दिसून येते. पहिली दुसरी लाट या ठिकाणी संपल्यानंतर लस ही कोविड डेल्टा व्हेरिएंट या आजारावरती प्रभावी ठरत असल्याचं बोललं जाते. कॅमेरावर नितीन बोराळेसह खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. नाशिकमध्ये अखेर शहर बस सेवेचा तिढा सुटला असून लवकरच नव्या कोऱ्या सीएनजी बसेस रस्त्यावर धावताना दिसून येणार आहेत. अखेर शहर बस सेवेचा तिढा सुटलाय. लवकरच नव्या कोऱ्या सीएनजी बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या नवीन बसेसचं प्रात्यक्षिक शहरातील काही मार्गांवर घेण्यात आलंय. यावेळी प्रवाशांना मोफत सेवा दिवसभर देण्यात आली. नव्या कोऱ्या आणि अत्याधुनिक थाटणीच्या या बसेसमधून नाशिककरांचाही प्रवास सुखद झालाय. प्रवाशांनी मोठ्या आनंदात या बस सेवेचं स्वागत केलंय. पुढील 2 दिवस या बसेस तांत्रिक ट्रायलवर धावणार आहेत. हे या बसेसचं दुसरं ट्रायल असणार आहे. या आधीच्या ट्रायलमध्ये आलेल्या त्रुटी दूर करून आज या बसेस पूर्ण क्षमतेनं कुठलीही तांत्रिक अडचण न येता बोरगड, तपोवन, पंचवटी, सातपूर या उपनगरांमध्ये धावल्या आहेत. आपण नाशिक शहराच्या वाहतुकीचा जो आराखडा तयार केलेला आहे तो संपूर्ण 250 गाड्यांचा असून दररोज 60,000 किलोमीटर नाशिक शहरामध्ये शहर बस वाहतूक चालणार आहे. पण ही सगळी वाहतूक आपण टप्प्याटप्प्याने सुरू करणार असून पहिल्या टप्प्यामध्ये आपण 50 गाड्या सुरू करतोय, जे 9 मार्गांवरती गाड्या सुरू करणार आहोत. पहिल्या टप्प्यात जी 9 मार्ग आम्ही निश्चित केलेले आहेत ते नाशिक शहर बस वाहतुकीच्या उत्पन्नामध्ये 1 नंबर असणारे असे मार्ग आहेत, ज्या मार्गावरती प्रवाशांना मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद असतो. एक गोष्टीचा नंतर आपण नक्की विचार केला पाहिजे, शाळा कॉलेजेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा जे काही विद्यार्थ्यांसाठी गाड्या चालत होत्या त्या गाड्या आम्ही तुर्तास सुरू करत नाही आहे. शाळा कॉलेजेस सुरू झाल्यानंतर या सर्व मार्गांवरती परत विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेगळ्या गाड्या परत सुरू करू. साधारणपणे नाशिक तपोवन ते नाशिक रोड या मार्गावर आम्ही पूर्ण गाड्या सुरू झाल्यानंतर 10 मिनिटाची फ्रिक्वेन्सी देऊ. त्याचप्रमाणे पवननगर, उत्तमनगर, सिम्बायोसिस कॉलेज या मार्गावर देखील दर 10 मिनिटांना प्रवाशांना गाडी उभी होईल. त्याचप्रमाणे सातपूर, अशोकनगर, श्रमिकनगर, बारदान फाट्यापर्यंत सर्व प्रवाशांना दर 10 मिनिटाला गाडी उपलब्ध होईल याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे. तपोवन डेपोमधनं गाड्या चालताना 10 मिनिटं आणि 15 मिनिटाची प्रत्येक मार्गावर फ्रिक्वेन्सी देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे नाशिक रोड आगारामधनं प्रत्येक मार्गावरती दर अर्ध्या तासाला गाडी उपलब्ध राहील. याशिवाय ज्या महत्त्वाच्या ट्रेन्स नाशिक रोडवरून चालतात, उदाहरणार्थ पंचवटी, राज्यराणी एक्सप्रेस, रात्रीची पहाटेची पॅसेंजर, या सर्व गाड्यांना देखील आम्ही कनेक्शन्स त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार स्वतंत्र कनेक्शन्स आम्ही त्यांना देत आहोत.
या सर्व लोकांना जनतेचा आम्हाला पाठिंबा अपेक्षित आहे. आमच्या गाड्या अतिशय नवीन प्रकारच्या गाड्या असून प्रत्येक गाडीवर आमच्या कंट्रोल रूममधनं लक्ष ठेवलं जातं. त्या गाडीचा वेग, ती गाडी थांब्यावर थांबली की नाही, त्या गाडीतल्या प्रवाशांनी तिकीटं घेतली की नाही, याचा दर 15 सेकंदाला आम्हाला कंडक्टरच्या मशीनमधनं त्याचे अलर्ट्स येत असतात. गाडीच्या डॅशबोर्डवर एक नवीन मशीन लावलेलं आहे, ज्याला OBU म्हणतात, ऑनबोर्ड युनिट म्हणतात. ते ऑनबोर्ड युनिटसुद्धा गाडीची संपूर्ण माहिती दर 15 सेकंदाला आम्हाला देत असतं. त्यामुळे आम्ही त्या गाड्यांवर पूर्णपणे इथे लक्ष ठेवू शकतो. प्रवाशांच्या कुठल्याही तक्रारीसुद्धा आमच्याकडे 5 मार्गाने येऊ शकतात. तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता, आमच्या ॲपमधनं तक्रार करू शकता, व्हॉट्सअपने आम्हाला पाठवू शकता, आमच्या हेल्पलाईनला फोन करू शकता किंवा प्रत्यक्ष येऊन आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही तक्रार देऊ शकता. प्रत्येक तक्रारीवर घेतलेली कारवाई तुम्हाला दर जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. तर इकडे ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव द्यावं या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय. नाशिक जिल्हा कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. दादासाहेब गायकवाड यांनी एकेकाळी नाशिक जिल्ह्यातून खासदार म्हणून नेतृत्वही केलं. त्यांच्या या कर्मभूमीत असलेले ओझर विमानतळ यास कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ असे नामकरण करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मनमाड शहर तर्फे करण्यात आली असून आज मनमाड येथे मोर्चा काढून सर्कल अधिकारी कैलास चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळेस जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. मनमाड शहरात जो मोर्चा निघाला होता त्या संदर्भात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव ओझर विमानतळावर देण्यात यावं यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता. दादासाहेब गायकवाडांचं ह्या जिल्ह्यासाठी व देशासाठी योगदान आहे आणि ते ह्या जिल्ह्यातले भूमिपुत्र असल्याने ह्या जिल्ह्यात ओझर या ठिकाणी विमानतळ आहे आणि त्यामुळे त्या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचंच नाव देण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. निफाड तालुक्यातील भुसे येथे 3 दिवसात दुसरा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची घटना घडली आहे. भुसे येथील ज्ञानेश्वर आघाव यांच्या शेतात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटेच्या दरम्यान सावजाच्या शोधात असलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची घटना ताजी असताना आज गुरुवारी 3ऱ्या दिवशी नर जातीचा दुसरा बिबट्या जेरबंद झालाय. अद्याप 2 बिबटे या परिसरात असल्यानं त्यांनाही जेरबंद करत बिबट्यामुक्त परिसर करावे अशी मागणी यावेळेस वन विभागाकडे ज्ञानेश्वर यांनी केली आहे. या बिबट्याला वन विभागानं ताब्यात घेत निफाड येथील नर्सरीत बिबट्याला आणले असता हा बिबट्या अंदाजे 1 वर्षांचा नर जातीचा असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे. निफाड तालुक्याचे गोदाकाठ भागात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे. गेल्या 4 दिवसांपासून ज्ञानेश्वर आघाव यांची वासरी बिबट्यांनी ठार केली होती. तर बिबट्याने सोनोडे वस्तीवरील बंगल्यातून कुत्रा तसेच मांजरीला उचलून नेत फडशा पाडल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वन विभागानं सोनोडे वस्ती आणि आघाव वस्तीच्या दरम्यान लावलेल्या पिंजऱ्यात 3 दिवसात 2 बिबटे कैद झाले आहेत. गोदाकाठ परिसरात अनेक वर्षापासून बिबट्याची दहशत निर्माण होते आहे. 11/5ची घटना आपण ऐकली असेल. CCTV कॅमेऱ्यामध्ये मोतीराम कचरू सोनवणे यांच्या वस्तीलगत लोखंडी कुंपण ओलांडून कुत्र्याची शिकार केल्याची घटना आपण बघितली. ज्ञानेश्वर आगाव यांच्या शेतालगत रविवारी वासरू नेल्याची घटना आपण बघितली. त्याच दिवशी सोमवारी रात्रीला बिबट्या जेरबंद होतोय. श्री महाले साहेब व श्री शेख साहेब वन विभागाचे कर्मचारी यांनी पिंजरा लावला. त्यामध्ये सोमवारी बिबट्या जेरबंद झाला. आज गुरुवार रोजी दुसरा बिबट्या जेरबंद होतोय. प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की अजून 2 बिबटे आहे. गोदाकाठ परिसरात या बिबट्यांचा धुमाकूळ झालेला आहे. मी वन विभागाला विनंती करतो की त्यांनी या बिबट्यांचं बंदोबस्त करावा. ऊसाचं क्षेत्र या गोदाकाठ परिसरात जास्त असल्यामुळे लोकांना रात्रीच्या लाईटीमध्ये पाणी भरावं लागतं. त्या दृष्टीनं प्रयत्न करावे. वन विभागानं बिबट्यांचा बंदोबस्त करावा ही आमची गोदाकाठ परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. तर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील समशेरपूर येथे एका 35 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना 30 जून रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. धम्मपाल उर्फ आदेश आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित होता. तो औरंगाबाद इथे वास्तव्यास होता. भाच्याच्या लग्नासाठी 29 जून रोजी तो गावी आला होता. आरोपी दीपकराज डोंगरे हा 29 तारखेपासून धम्मपालच्या मागावर होता. 30 जून रोजी दीपकराज डोंगरेनं धम्मपालला 9:30 वाजेच्या सुमारास घरीच समशेरपूर इथे गाठून त्याच्या पोटात चाकूने आणि कोयत्यानं वार केले. त्यात धम्मपाल याचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. मृतकाचा मोठा भाऊ सोडवण्यासाठी गेला असता त्याच्या उजव्या हातावर चाकू लागल्यानं तो जखमी झालाय. तर आरोपी दीपकराज डोंगरे सुद्धा यात गंभीररित्या जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी अकोला इथे पाठवण्यात आलंय. त्याचाही वाटेतच मृत्यू झाला. आरोपी दीपकराज डोंगरे हा केंद्र प्रमुख असून ॲक्शन फोर्स शिक्षक संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आणि प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा अध्यक्ष आहे. हत्याकांडामागील नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेला प्रेम प्रकरणाचं कारण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढील तपास ग्रामीण पोलीस मूर्तिजापूर करत आहेत. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर. पिंपरी चिंचवडमधील विकास कामांच्या उद्घाटनावरून भाजप राष्ट्रवादीत श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय. पिंपरी चिंचवडमधील विकास कामांच्या उद्घाटनावरून भाजप राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे. निगडीच्या भक्ती शक्ती उड्डाणपुलाच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं. भाजपनं उद्घाटन करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसनं हा पूल नागरिकांसाठी खुला केला. तब्बल 90 कोटींचा हा पूल तयार आहे, तरी तो वाहतुकीसाठी खुला होत नाही. भाजपच्या बड्या नेत्याला तर राष्ट्रवादी काँग्रेस पालकमंत्री अजित पवारांना यासाठी निमंत्रण द्यायचं होतं. पण आगामी महापालिकेच्या आलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा श्रेयवाद सुरू आहे. आज उद्घाटन करून नागरिकांसाठी हा पूल खुला केल्यानं अजित पवार नक्कीच सर्वांचं कौतुक करतील. पण उपस्थित प्रत्येकानं वाहिलेलं नारळ, पुलावरचा उधळलेला गुलाब आणि प्रदूषणाला निमंत्रण देऊन मोठ्या दिमाखानं फोडलेले फटाके पाहून अजित पवारांनाही पचनी पडलं असेल का, हा प्रश्न निर्माण होतो. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे. आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते. आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत.
एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट बी पी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट बी पी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर बी पी पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा बी पी पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरिआंगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती
इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे. पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे. A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. एकीकडे कोरोना काळात रुग्णांपासून अव्वाच्या सव्वा बिले वसूल करण्यापासून तर हलगर्जीपणा केल्याचा आरोप काही डॉक्टरांवर करण्यात आला, तर दुसरीकडे असंही अनेक डॉक्टर आहेत की जे रुग्ण ही सेवा हीच ईश्वर सेवा मानत आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. असेच एक डॉक्टर मालेगावच्या सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असून एकही दिवस सुट्टी न घेता रुग्णांची ते सेवा करतायत. चला तर भेटूया या देवदूताला. हे आहेत डॉक्टर हितेश महाले. मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत. रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करत असताना अचानक कोरोनाची एंट्री झाली आणि पाहता पाहता रोज मोठ्या संख्येनं कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. आजार नवीन असल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली होती. पहिली लाट आटोक्यात येत असताना दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढताना दिसला. त्यामुळे दिवस रात्र काम करत असताना डॉक्टर हितेश महाले आणि त्यांचे सहकारी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले. मात्र घरी क्वारंटाईन न होता त्यांनी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत राहून स्वतःच उपचार केले. मी डॉक्टर हितेश महाले, फिजिशियन म्हणून सामान्य रुग्णालय मालेगाव येथे कार्यरत आहे. सामान्य रुग्णालय मालेगाव हे गेल्या 1-1.5 वर्षापासून कोरोनासाठी कार्यरत आहे. मी व माझे सहकारी आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून हे काम करतो आहे. आत्तापर्यंत सामान्य रुग्णालय हे DCH म्हणून 100 बेडचं DCH म्हणून कार्यरत आहे. सामान्य रुग्णालयात गेल्या
1-1.5 वर्षात 1600 रुग्ण ॲडमिट झालेले होते, 1632. त्यापैकी 1200 रुग्ण हे बरे होऊन डिस्चार्ज झालेले आहेत. आज मितीला सर्वात कमी म्हणजे 30 रुग्ण आमच्याकडे ॲडमिट आहेत. तर सांगायला खरंच आनंद वाटतो की मी व माझे सहकारी, आमचा सर्व स्टाफ, त्याचं स्टाफ नर्स असतील, नर्सिंग स्टुडंट असतील, क्लास 4 सर्वंट असतील, सगळे डॉक्टर यांनी आत्ता 1.5 वर्षापर्यंत अविरत कार्य केलेलं आहे. कोणालाही आजपर्यंत एकही दिवसाची सुट्टी मिळालेली नाही. बरेच जण हे आपल्या परिवारापासूनही दूर आहेत. परंतु ह्या करोनाच्या संकट काळामध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी, इथलं प्रशासन, आमचे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तसेच सर्व पदाधिकारी, मग त्याच्यात आमचे मंत्री महोदय भुसे साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील, या सर्वांनी मदत केली आणि त्या सर्वांच्या मदतीने का होईना आम्ही करोनावर मात करून एवढं मोठं कार्य करू शकलो. आजच्या या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मी माझे सर्व सहकारी डॉक्टर्स यांचे सर्वांचे आभार मानतो की त्यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानत स्वतःचेही जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य चोखपणे डॉक्टर बजावतात. सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन कोविड सेंटरमध्ये कोरोनाची एंट्री झाल्यापासून आजपर्यंत एकही दिवस सुट्टी न घेता डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ रुग्णांची सेवा करतात. मी डॉक्टर संदीप खेरणार. मी मालेगाव सामान्य रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. मागच्या वर्षी जसं कोरोनाची साथ सुरू झाली, या काळामध्ये उपचार काय करावा, उपचार कसा असेल, या सर्वबद्दल संदिग्धता होती. परंतु डॉक्टर हितेश महाले सर जे आमचं नेतृत्व करतात, कोरोना काळामध्ये त्यांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची एक मोटच बांधली आणि उपचारासाठी सर्वांना तयार केलं. सर्वांच्या मनातली भीती काढून टाकली. मानसिक ट्रेनिंग देण्याची जी पद्धत आहे महाले सरांची, आणि त्यांनी आम्हाला ती शिकवली. या मानसिक ताकद वाढवण्यामुळे अनेक पेशंट बरे होऊन गेले, घरी गेले आणि ते त्यांच्या वैयक्तिक कुटुंबात सामील झाले. अनेक कुटुंबातले सिरियस रुग्ण सरांनी बरे केले आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही सरांच्या टीममध्ये काम करतो. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. तर चाळीसगावमध्ये स्विफ्ट डिझायरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत 4 जण जागीच ठार झाले असून यात 2 पुरुष, 1 महिला आणि 1 बालिकेचा समावेश असून अन्य 3 वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी झालाय. नांदगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगानं येत असलेली मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर क्रमांक MH02 समोरून येत असलेल्या मोटरसायकल क्रमांक MH02 ED 6476ला समोरून जोरदार धडक दिल्यानं अपघात झालाय. चाळीसगाव नांदगाव रस्त्यावरील हॉटेल नक्षत्रजवळ हा अपघात घडलाय. या अपघातात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदा झालाय, तर स्विफ्ट कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अपघातात मोटरसायकलवरून सालदार विकास मोरे व त्याच्या परिवाराला त्याच्या मूळ गावी नांदुळवाडी येथे सोडावयास जात असलेल्या भगवान नागराज पाटील, सालदार विलास वसंत मोरे, त्यांची पत्नी अलकाबाई विलास मोरे, 9 वर्षीय मुलगी रेणुका विलास मोरे असे सर्वजण जागीच ठार झाले असून तर 3 वर्षांचा चिमुरडा अमोल विलास मोरे या अपघातात गंभीर जखमी झालाय. त्याला अधिक उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय. गंभीर असलेल्या अमोल मोरे या मुलाची आई म्हणजेच मृत अलकाबाई मोरे या 7 महिन्यांच्या गर्भवती असल्याचंही बोललं जात आहे. आज दिनांक 30/6/2021 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारामध्ये चाळीसगाव ते नांदगाव रोडवर नक्षत्र हॉटेलसमोर एक दुचाकी आणि एक कार यांच्यामध्ये अपघात झालेला आहे. सदर अपघातामध्ये एकूण 4 जण मयत झालेले आहे. त्यापैकी 2 पुरुष, 1 महिला आणि 1 9 वर्षाची बालिका आहे. 2 पुरुषापैकी 1 पुरुष वागळू गावाचा आहे आणि एकाच कुटुंबातील 1 पुरुष, त्याची पत्नी आणि मुलगी असे 3 जण तांदुळवाडी तालुका कन्नड येथील असल्याचं समजलं आहे. पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी मिळून करीत आहेत. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. धुळे शिवशक्ती हाऊसिंग सोसायटी येथे लावण्यात आलेल्या झाडांना आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. संपूर्ण झाडे नीट संगोपन करून वाढवण्यात आले, त्यामुळे या झाडांचा वाढदिवस पेढे वाटून साजरा करण्यात आलाय. धुळे शहरातील शिवशक्ती हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या 3 वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या झाडांना आज 3 वर्ष पूर्ण झाल्यानं परिसरातील नगरसेवक बंटी मासुळे आणि शिवशक्ती हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांनी या ठिकाणी पेढे वाटून तसंच लावण्यात आलेल्या वृक्षांच्या ठिकाणी फुगे लावून उत्साहामध्ये वृक्षांचा अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला. कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागला. त्यामुळे आम्ही शिवशक्ती हाऊसिंग सोसायटी तसेच संपूर्ण प्रभागामधील ऑक्सिजनयुक्त झाडे लावून त्यांचं संगोपन करीत आहोत.
जेणेकरून येणाऱ्या काळात ऑक्सिजन अभावी कुठल्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये म्हणून ही संकल्पना राबवत आहोत, अशी प्रतिक्रिया नगरसेवक बंटी मासुळे यांनी व्यक्त केली आहे. आज 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून संपूर्ण सोसायटीतले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही आज या ठिकाणी त्या वृक्षांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि अतिशय आनंदमय आणि उत्साहमय वातावरणात या ठिकाणी आमच्या कॉलनीतील लहान बालके असतील किंवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय तलवारे मामा असतील किंवा सर्व संचालक मंडळ सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हा वृक्षांचा वाढदिवस आम्ही साजरा केलेला आहे. आणि वृक्षांचा वाढदिवस औचित्य साधूनच आम्ही आज या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 ऑक्सिजन देणारेच 24 तास ऑक्सिजन देणारं झाड म्हणजे वडाचं वृक्ष, वडाच्या वृक्षाचं देखील या ठिकाणी आम्ही आज वृक्षारोपण सर्वांच्या सहभागातून या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी हे झाडं तुम्ही बघत आहात, अतिशय 2 ते 3 फुटाचे झाडं आज जवळजवळ 10 ते 12 फुटाचे झालेले आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण घरात आपल्या बालकांना त्यांचं ज्या पद्धतीने पालन पोषण करतो, त्यांची काळजी घेतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आमचे सहकारी आहेत कॉलनीतील सर्व तरुण मंडळी असतील, आमचे किशोर वारणे असतील व त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराने अतिशय त्यांची सर्व झाडांची आपल्या घरातील लहान बालकाप्रमाणेच त्यांचं संगोपन करून या ठिकाणी अतिशय डेरेदार हे वृक्ष आपण यात बघावयास मिळत आहेत. आणि मी आता देखील जे झाडं लावले आहेत आम्ही सर्वांच्या सहभागातून, मी त्यांना अजून विनंती करतो की त्यांनी ज्या प्रकारे या झाडांचं संगोपन केलं आहे त्याच पद्धतीने आज जे झाडं लावलेत त्यांचं देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करून ते देखील वाढवावे. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. नवापूर तालुक्यातील कृषी केंद्रामध्ये सोयाबीनचे बियाणे जास्त भावाने विक्री होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना निवेदन दिलंय. नवापूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामधून जास्त भावानं सोयाबीनची विक्री होत असल्याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना निवेदन दिलं होतं. सोयाबीनची एक तरी म्हणजे 30 किलो वजन रक्कम 3000 ते 4000 तसंच 4200 पर्यंत विक्री सुरू आहे, त्यामुळे शेतकरी तुटला जात आहे. ओसवाल कंपनीचे सोयाबीनचे बियाणं आधी रक्कम रुपये 3200 ते 3400 अशी विक्री होत होती. तेच बियाणं आता 3800 रुपये प्रमाणे विकले जात आहे. एका पिशवी मागे 600 रुपये जादा दरानं विक्री होत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अधिक अडचणीत सापडलाय. एकीकडे नवापूर तालुक्यातील युरिया खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे, तर तालुक्यात कृषी कार्यालय व पंचायत समितीचे कृषी विभाग तसंच शेतकरी संघ नवापूर यांच्याकडून याबाबत काहीही स्पष्टीकरण होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी कंटाळलाय. त्यामुळे संबंधित विभागांनी शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, तसंच सोयाबीनच्या चढत्या भावाने विक्री करणाऱ्या खासगी कृषी केंद्रांची चौकशी करून त्यांचा परवाना रद्द करावा. तसेच नवापूर तालुक्याचा युरिया खतांचा कोठा कुठे वळवला जातोय याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अन्यथा अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन छेडेल व होणाऱ्या परिणामास सर्वश्री प्रशासन जबाबदार राहील याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असे अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष RC गावित यांनी सांगितले. अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे विविध संघटनाचे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलं. या तालुक्यामध्ये जे खाजगी कृषी केंद्र आहेत त्या केंद्रामधून सोयाबीन या पिकाचं बियाणे जे विक्री होत आहे ते चढ्या भावाने विक्री होत आहे. जी 30 किलोची थैली काही दिवसापूर्वी 3200 रुपयाला विकत होते, काही दिवसानंतर 3300, 3400 आणि आज त्याच थैलीची त्याच कंपनीचं बियाणं 3800 रुपये या किमतीने विकलं जात आहे. कंपनीने दिवसेंदिवस एका दिवसात भाव वाढ करीत आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. कारण यामध्ये प्रचंड काळा बाजार झालेला आम्हाला निदर्शनास आलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आम्ही अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना व इतर संघटनाचे पदाधिकारी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आणि या निवेदनामार्फत आम्ही एकच चौकशी करण्यासाठी विनंती करतो की या तालुक्यामध्ये जे चढ्या भावाने सोयाबीनची विक्री होत आहे, खताचा पुरवठा होत नाही, तो पुरवठा होणार की नाही याचं उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे. काही दिवसामध्ये हा प्रश्न सुटला नाही तर अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मार्फत मोठा मोर्चा या तहसील कार्यालयावर घेऊन येण्यात येईल
आणि त्याचे परिणाम जे आहेत ते शासनाला भोगावे लागतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील असं मी आज या तहसीलदारांना जे आज निवेदन दिलं आहे आणि या शेतकऱ्यांच्या मार्फत मी आज सांगू इच्छितो. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. तर अहमदनगर कर्जत पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र गुंड यांची बिनविरोध निवड झाली. कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती हेमंत मोरे यांचा राजीनाम्यानंतर आज रिक्त झालेल्या पदासाठी पंचायत समिती सभागृह उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेमध्ये पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. छाननीमध्ये तो अर्ज मंजूर झाला. सर्व प्रक्रिया पूर्ण करीत राजेंद्र गुंड यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या वतीनं पीठासन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आज माझी पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून निवड झालेली आहे. खरं तर प्रथमतः मी सर्व पंचायत समिती सदस्यांचं, सर्व पक्षी सदस्यांचा आभार मानतो की माझी या ठिकाणी बिनविरोध निवड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं, मदत केली. तसेच या तालुक्याचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांनी जो माझ्यावर उपसभापती म्हणून विश्वास टाकलेला आहे, निश्चितपणाने मला पाठीमागचा अनुभव जो 15 वर्षापासून मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करतो आहे, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे, माझ्या मिसेसनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मला कामाचा चांगला अनुभव आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेचा, तसेच काही समस्या असतील, ग्रामीण भागातल्या काही समस्या असतील, त्यासाठी निश्चितपणाने इथून पुढचा काळ जो उपसभापतीचा माझा आहे त्यासाठी निश्चितपणाने मी प्रयत्न करीन. जी श्रेष्ठीने माझा विश्वास टाकलेला आहे तो निश्चितपणानं सार्थ करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि
विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम
या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे. पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे. A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.